श्री स्वामी समर्थ. घराला घरपण देणारी आपल्या घरातील मुख्य गोष्ट म्हणजे घरातील देवघर आणि देवारा होय. घरामध्ये देवारा असणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. आपल्या संसारात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या किंवा कामे अडली असतील, घरात अशांती असेल, अशा प्रकारच्या 70-80% समस्या ह्या देवघर आणि देवाऱ्यामुळे उद्भवत असतात. त्याचबरोबर चुकीचे देव पूजल्यामुळेही आपल्याला त्रास होत असतो. तर या देवघराचे नियम कोणते आहेत? आदर्श वास्तुशास्त्राप्रमाणे देवारा आपला कसा असावा? देवांची मांडणी कशी असावी? दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या देवघराची मांडणी कशी करावी? देवघरामध्ये काय पूजावे, काय पूजू नये, या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेचे या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक कुटुंबामध्ये देवारा असणे अतिशय आवश्यक असते. ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानासारखे मानले जाते. आई वडिलांपासून मुलगा जर वेगळा राहत असेल तर त्याने सुद्धा आपल्या कुटुंबात स्वतंत्र देवारा करणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते की ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचाच संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो. ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान नसते ते एक प्रकारे प्राण्यांच्या जातीतील कुटुंब समजावे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये देवघर असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. या देवघराची मुख्य दिशा कोणती? कोणत्या दिशेला जर देवघर असेल तर कोणते फायदे होतात ते पहा. ईश्वराचे मूळ अधिष्ठान असलेली दिशा म्हणजे आपल्या घरातील ईशान्य दिशा होय. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. त्यामुळे आपल्या कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्य लाभ होतो व केलेल्या सर्व सेवा मान्य होतात. जर ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर पूर्वेलाही तुम्ही देवघर ठेवू शकता. वास्तूच्या पूर्व दिशेला देवघर असल्यामुळे ऐश्वर्य, प्रतिष्ठा आणि लाभ होतो. वास्तूच्या आग्नेय दिशेमध्ये देवघर असू नये. आग्नेय दिशेला फक्त होम हवनाशिवाय बाकी केलेला उपासना निष्फळ ठरतात. तसेच दक्षिण दिशा ही पितरांची तसेच यमाची असल्यामुळे आपल्याला सुख शांती मिळत नाही. तसेच शत्रुपीडा आणि त्रास जाणवतो. वास्तूच्या नैऋत्य दिशेला देवघर असल्यास शत्रुपीडा, पिशाच पीडा, अतिभयंकर त्रास आणि संकटांना सामोरे जावे लागते. पश्चिम दिशेला जर देवघर असेल तर ऐश्वर्य व धनाची हानी होते. त्याचबरोबर प्रतिष्ठेचीही हानी होते. वायव्य दिशेला जर देवघर असेल तर आपल्याला रोगबाधा जाणवते, घरात सतत आजारपण जाणवते. त्याचबरोबर वास्तूच्या उत्तर दिशेला देवघर असल्यास आपल्याला धन लाभ होतो. पण पूजा करत असताना आपले तोंड दक्षिणेला येते. त्यामुळे कधीच या दिशांना देवघराची स्थापना करू नये. फक्त ईशान्य आणि पूर्व दिशाच आपल्या देवघरासाठी योग्य दिशा आहे. तर आपल्या घरातील देवारा कसा असावा ते पहा. आदर्श वास्तुशास्त्राप्रमाणे देवघर हे लाकडाचेच असावे. शक्यतो ते शिसम अथवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे, कारण हे लाकूड मजबूत आणि टिकायला फार चांगले असते. तर हे देवघर लाकडाचेच का? तर आपण करत असलेल्या पूजा अर्चेचे फळ आपल्याला मिळावे. पूजेमधून आणि प्रार्थनेमधून तयार झालेली देवांची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती स्पंदने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे लाकूड करत असते. त्यामुळे शक्यतो देवघर हे लाकडाचेच बनवलेले चांगले असते. जसे आपल्या घराला आय आणि व्यय असते त्याचप्रमाणे देवघराला ही आय व्यय असते. देवघराची लांबी रुंदी कमीत कमी 17x17 इंच किंवा 21x21 इंच किंवा 25x25 इंच या मापात असावी. या देवहाऱ्यामध्ये कमीत कमी 3, 4 किंवा 5 पायऱ्या असाव्यात. घरातील देवहाऱ्याला कधीही कळस असू नये. कळस असतो तो वरचा भाग प्लेनच असावा. या देवहाऱ्यामध्ये पायरीनुसार देवांची मांडणी कशी करावी ते पहा. देवघर गुलाबजलाने अत्तर लावून स्वच्छ पुसून घ्यावे. या देवहाऱ्यामध्ये स्वच्छ धुतलेले आसन अंतरावे. देव कधी खाली तसेच ठेवू नयेत. त्यांच्या खाली कापड किंवा ब्लाउज पीस अंतरावे किंवा प्रत्येक देवतेच्या आवडीच्या रंगानुसार तुम्ही आसन वापरू शकता. तर सर्वप्रथम वरच्या पायरीपासून सुरुवात करावी. ही देवांची मांडणी वरून खाली याप्रमाणे उत्तरत्या क्रमाने करावी. देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवरती म्हणजेच पहिल्या पायरीवरती मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा. त्यानंतर जर आपल्या घरी असेल तर आपल्या घराण्याच्या कुलस्वामिनीचा फोटो स्वामी समर्थ महाराजांच्या डाव्या बाजूला ठेवावा. तसेच स्वामींच्या उजव्या हाताच्या बाजूला कुलदेवतेचा फोटो ठेवावा. त्याचबरोबर पहिल्या पायरीवरती जर बसत असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पितळेची मूर्ती ठेवावी. त्यानंतर दुसऱ्या पायरीवर आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिण दिशेकडील बाजूला आपल्या कुलस्वामिनीचा चांदीचा टाक ठेवावा आणि आपल्या डाव्या हाताच्या बाजूला म्हणजेच उत्तर दिशेकडील बाजूस आपल्या कुलदेवाचा आणि भैरवनाथाचा चांदीचा टाक ठेवावा. त्यानंतर तिसऱ्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताकडे म्हणजे दक्षिण दिशेकडील बाजूस श्री गणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती ठेवावी. गणपतीला लागूनच गणपतीच्या उजव्या हाताला श्री बालकृष्णाची मूर्ती ठेवावी.
त्यानंतर उत्तरेकडील बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या साईडला एका वाटीत तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी व अन्नपूर्णा मातेच्या उजव्या बाजूला श्री महादेवाची पिंडी ठेवावी. महादेवाची पिंडी ठेवत असताना महादेवाच्या पिंडीचा जो पसरत भाग म्हणजे जलधारेचा भाग असतो तो उत्तरेकडे येईल अशा प्रकारे ठेवावा. या महादेवाच्या पिंडीवरती नाग तसेच समोर नंदी असू नये. त्यानंतर चौथ्या पायरीवरती पूर्वापार चालत आलेले पितरांचे टाक ठेवावेत. जर कोणाच्या घरी हे पितरांचे टाक ठेवण्याची पद्धत नसेल तर नवीन टाक घडवू नये. मागील जन्मापासून ते आतापर्यंत ज्ञात अज्ञात जे काही पितर असतील त्या सर्वांचा मिळून एक स्त्री पितर देवता आणि पुरुषाचा एक असे मिळून 2च पितरांचे टाक पुजावेत. आणि 5व्या शेवटच्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताला म्हणजेच दक्षिणेकडच्या बाजूला पिवळ्या किंवा लाल रंगाच्या आसनावरती श्रीयंत्र ठेवावे. त्याचबरोबर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला म्हणजे उत्तरेकडच्या साईडला जर आपल्याकडे असेल तर महामृत्युंजय यंत्र पांढऱ्या रंगाच्या आसनावरती ठेवावे. महामृत्युंजय यंत्राच्या डाव्या बाजूला कुबेर यंत्र ठेवावे. ही यंत्रे म्हणजे देवतांची आसने असतात, ती उभी न ठेवता जमिनीशी समांतर ठेवावीत. त्याचबरोबर श्रीयंत्राच्या पुढे स्टँडवरती शंख ठेवावा. तर आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवावी. अशा प्रकारे संपूर्ण देवघरातील देवांची मांडणी आहे. जर तुमच्याकडे पूजेमध्ये कवडे आणि गोमती चक्र असतील तर श्रीयंत्राला लागून उजव्या बाजूला ठेवावे. आणि तामणामध्ये पितळेचे जर कासव असेल तर ते बरोबर देवांच्या समोर ठेवावे. या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाचा मंगल कलश अवश्य असावा. मंगल कलश ठेवण्यासाठी जागा नसेल तर देवघराच्या बाजूला ईशान्य कोपऱ्यामध्ये हा मंगल कलश स्थापन करावा. चुकून ही आग्नेय कोपऱ्यात हा मंगल कलश ठेवू नये. त्याचबरोबर देवाला लावणारे जे काही समयी निरांजन दिवा असेल ते आग्नेय दिशेला ठेवावे. कुलदेवाची दिवटी बुजली असेल तर ती ही आग्नेय कोपऱ्यात ठेवावी. आग्नेय कोपऱ्यात जर जागा नसेल तर जिथे आपण शंख ठेवला आहे तिथेही तुम्ही हा दिवा ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे लक्ष्मीचा, लक्ष्मीनारायणाचा तसेच सत्यनारायणाचा जर फोटो असेल तर आणि तो देवघरामध्ये बसत नसेल तर मंगल कलशाला लागून थोडेफार ऍडजस्ट करून ठेवू शकता. तर हे झाले संपूर्ण आदर्श वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि देवांची मांडणी. जर देवघर घेणे शक्य नसेल तर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावरती देव मांडू शकता. पायरी आहे असे समजून तुम्ही देवांची मांडणी करू शकता. जर तुम्हाला देवांची मांडणी कशी करायची हे माहीत नसेल तर त्याचबरोबर देवांच्या मांडणीचा क्रम कोणता हे माहीत नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही मांडणी व्यवस्थित करून घ्या. या देव्हाऱ्याचे देवघराचे नियम कोणते आहेत, त्याचबरोबर देव्हाऱ्यामध्ये कोणते देव पूजू नयेत, कोणते ठेवू नयेत, देवपूजेच्या नियमाबद्दल याविषयीचा दुसरा सविस्तर व्हिडिओ मी नंतर यूट्यूबवरती अपलोड करेन. तर हा स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पायरीनुसार देवघराच्या रचनेचा तसेच देवांच्या मांडणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.